सध्या आपण आलेलो आहोत परतोळा बस स्थानक या ठिकाणी. आपण पाहून राहिले की माझ्या मागे सध्या तुम्ही पाहता की मी मेकॅनिझमच्या एरियामध्ये आलेलो आहोत आणि या एरियामध्ये पाहतो आपण की या टाईपच्या अशा बसेस सध्या उभ्या आहेत. एक प्रकार एवढा जबरदस्त आणि खतरनाक समोर आलेला आहे की अक्षरशः जीवावर बेतणारी गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. असतपूर कडून परतोळ्याकडे येणारी जी बस आहे त्या बसचं अक्षरशः स्टेरिंगच तुटून पडलं खाली. तुम्हाला साईडला ते फोटो दिसून राहिले ते स्टेरिंगच तुटून पडलं. म्हणजे खरोखर सांगा मले, ड्रायव्हर कंडक्टर सोडून त्या बसमध्ये जे शेकडो प्रवासी राहतात आणि गावाखेड्यातून येणारे मुलं जे राहतात शिक्षणातले, यांच्या भविष्यासाठी आणि यांच्या जीवनाचा खेळ नाही आहे का हा? खरंच बस स्थानकाचा हा कारभार आपण आता आपल्या चॅनलवर दाखवणार आहे. परंतु या ठिकाणी आज आपण पाहिलं की या ठिकाणी एक महिला जे डेपो मॅनेजर दिलेली आहे, हेच महिला या आधी आपण पाहिलं की जीवन वानखडे होते. म्हणजे आपला एरिया जो आहे जसा तालुका अचलपूरचा आहे, याला जो एरिया आजूबाजूचा आहे हा 100 किलोमीटरच्या जवळपास घेरलेला आहे. आणि कुठंच इथं डेपो नसून मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण जर पाहिलं ना तर इकडे एक मेलघाटचा एरिया सुद्धा आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 100 किलोमीटरचा म्हणजे धारणीपर्यंतचा एरिया येते. इकडे शिरसगाव, करजगाव, चांदूर बाजार, अंजनगाव पासूनचे जवळपास बरेचसे खेडे आपल्या या डेपोले संलग्नित आहेत आणि याच डेपो मॅनेजरच्या खाली येतात. आज आपण या ठिकाणी आल्यानंतर जे पाहता तुम्ही का जे काय परिस्थिती आहे ना डेपोची, एकीकडे आपण पाहतो की स्थानिक आमदार स्टेटमेंट देतात की आम्ही एवढ्या एवढ्या बस इथं आणणार आहे आणि एकीकडे मागच्या वेळेनं पाहिलं आपण की जीवन वानखडे जे आहे डेपो मॅनेजर ते सुद्धा स्टेटमेंट देत होते, आम्ही एवढ्या बसची मागणी केली, तेवढ्या बसची मागणी केली. ठीक आहे ना, बसची मागणी केली ठीक आहे, पण मेकॅनिझमचा जो एरिया आहे ना आणि मेकॅनिझम जे आहे तुमचं गाडीचं ते तरी व्यवस्थित ठेवा. तुम्ही ते काम करत नाही का? आता खेड्यापाड्यावर जाणाऱ्या ज्या गाड्या बसेस आहेत, या बसचं आता ते स्टेरिंग तुटून पडलं. खरं सांगा किती मोठी जीवितहानी झाली असती जर कधी तो ड्रायव्हर सतर्क नसता, त्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं नसतं, ब्रेक दाबल्या गेले नसते वेळेवर, तर किती मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता. काळा मारुती अचलपूर या ठिकाणी ते बस सध्या उभी आहे आणि तिचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आपल्याला डेपो मॅनेजर भेटले तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर ते देतात का ते पाहू आपण. आपण आगार व्यवस्थापक वासनिक मॅडम सध्या जे आहेत आपण पाहिलं की इथून दाखवू. सध्या आगार व्यवस्थापक मॅडम आतमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की खूप कमी कालावधी आहे त्यांचा सध्या इथं झालेला आणि काही वेळ लागणार आहे त्यांना या गोष्टीतल्या इथल्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. तर आपण सध्या या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांना विचारला होता की सध्या जे बस अचलपूर रोडवर या ठिकाणी जिथं स्टेरिंग तुटलं होतं त्या ठिकाणचा आढावा तुम्ही घेतला काय, हा प्रश्न केला असता त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया नाही दिली. परंतु त्यांनी म्हटलं की सध्या मला वेळ पाहिजे. आपण नक्कीच त्यांना वेळ देणार आहोत, पण येणाऱ्या 7 ते 8 दिवसात परत एकदा जर कधी इथं कुठंतरी असं अनहोनी या गोष्टीत घडते तर आपण त्या मॅडमला नक्कीच प्रश्न विचारणार आहे. परंतु आपण आज या ठिकाणी आल्यानंतर मॅडमनं तर प्रतिक्रिया दिली नाही, त्यांना स्पष्ट नाकारलं आपल्याला आणि रिक्वेस्ट सुद्धा केली. रिक्वेस्ट केल्यानंतर आपलंही काम आहे की थोडंसं या ठिकाणी त्यांच्याही गोष्टी समजून घेणं. आता नवीन आलेल्या आहेत, त्या नवीन आल्यानंतर त्यांची जे या ठिकाणचा जो आढावा राहते हा खरोखर राहते थोडासा न माहीत होणारा, कारण की असंही म्हणता येत नाही कारण की त्या आधी मोर्शीला होत्या म्हणतात आणि आता परतवाड्या या ठिकाणी याला मोठा डेपो भेटला त्यांना. आता या ठिकाणी तुम्ही जर बस पाहता ना तर या ठिकाणी अशा टाईपच्या ह्या मेकॅनिझम या ठिकाणी चालू आहे आणि मेकॅनिझमच्या नंतर या ठिकाणी असे ते बसचे हे प्रकार सध्या तुम्हाला दिसून येतात.